नमस्कार सर्वांना। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला Zenova Pro AI मध्ये निधी कसा जमा करायचा आणि तुमचे खाते कसे सक्रिय करायचे हे दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम तुमच्या Zenova Pro AI डॅशबोर्डमध्ये लॉग इन करा। एकदा तुम्ही लॉग इन झाल्यावर डिपॉझिट पर्यायावर क्लिक करा। आता दिलेल्या QR कोड किंवा वॉलेट ॲड्रेसचा वापर करून तुमचे पेमेंट करा। या उदाहरणात आम्ही $100 जमा केले आहेत। पेमेंट पूर्ण झाल्यावर खाली जमा करायची रक्कम नमूद करा। पुढे तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी पेस्ट करा। आता तुमच्या व्यवहाराचा पुरावा म्हणून पेमेंटचा स्क्रीनशॉट अपलोड करा। रिमार्क्स फील्डमध्ये फक्त डिपॉझिट असे टाईप करा आणि नंतर सबमिट बटनावर क्लिक करा। छान, तुम्ही पाहू शकता की तुमची निधीची विनंती यशस्वीरित्या सबमिट झाली आहे। ओकेवर क्लिक करा आणि तुमची रक्कम जमा होईपर्यंत सुमारे 2 ते 5 मिनिटे थांबा। त्यानंतर 3 डॉट मेनूवर क्लिक करा आणि तुमच्या डॅशबोर्डवर परत या। खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला दिसेल की $100 तुमच्या डिपॉझिट वॉलेटमध्ये यशस्वीरित्या जमा झाले आहेत। आता खाते सक्रिय करूया। पुन्हा वर जा आणि बाय पॅकेजवर क्लिक करा। तुमचा युजर आयडी आपोआप दिसेल। तुमच्या पॅकेजची रक्कम टाका। रिमार्क्स फील्डमध्ये आयडी ॲक्टिव्हेशन असे टाईप करा। त्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करा। झाले, तुमचे खाते यशस्वीरित्या सक्रिय झाले आहे। पुढे जाण्यासाठी ओकेवर क्लिक करा। तुमची इच्छा असल्यास तुम्ही डिपॉझिट, टॉप अप आणि विड्रॉवलचे पर्याय सहजपणे वापरण्यासाठी 3 रेषांच्या मेन्यूवर क्लिक करू शकता। ही सर्व वैशिष्ट्ये मेन्यू सेक्शनमध्ये सोयीस्करपणे उपलब्ध आहेत। या व्हिडिओमध्ये इतकेच। पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।